सुस्वागतम. श्री किरणजी पांडे, पुणे. आजच्या वक्त्याच्या दुसऱ्या प्रवचन मालिकेचा पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. त्यांच्यासोबत आपण माऊलींचं दर्शन घेऊया. नमितो योगी थोर विलारी तत्त्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला दोष वरद हस्त मस्तकी ठेवणी देई मद आदेश देई मद आदेश. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परम श्रद्धेय अंबा माता की जय. सर्वांनी आसन सुरू. नमो पार्वती मते हर हर महादेव. आणि आता माझी या भजनी प्रेम धरी हा दुसरा भाग, अर्थात भक्ती योगाकडे आपल्याला जायचंय. ज्ञान योग हा उद्या बघणार आहोत. कर्म आपण बघितलंय. आता कर्माला भक्तीची जोड कशी द्यायची आणि त्या भक्तीबरोबर ज्ञान कसं करायचं आहे प्राप्त, हे आपल्याला उद्याच्या प्रवचनातून करणार आहे. मी आजच्या वक्त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला भक्ती योगाकडे घेऊन जावं. श्री किरणजी पांडे. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं निर्मलैकं सद्गुरुं नमामि. नमितो योगी थोरविरानी तत्त्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर ज्ञानदेव भगवंत. स्मरणयाचे होतासाचे चित्ती वैष्णवावे मनी वाढते पुन्हा पुन्हा ते पावन शरण भावे. अनन्य भावे शरण घ्यावे अहंकार संतून जनिता काली दयावनिया काया कुर्वंतून. आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधने ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला दोष वरद समस्तकी ठेवणी देई मद आदेश. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिनिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुवन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साकपरक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ज्ञानास्तिकतत्त्वतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. इथे चैतन्य स्वरूपात उपस्थित असलेले परम आदरणीय परम पूजनीय परमोच्च संत श्रेष्ठ नामवडी ते संत ज्ञानेश्वर माझे सद्गुरु स्वामी स्वरूपानंद आणि माझे सद्गुरु स्वरूप श्री स्वामी विद्यानंद यांना वंदन करतो. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि अशा आपल्या चिंतनाला सुरुवात करतो.
आज आपल्याला भक्ती योगावर थोडस विचार करायचा आहे. काल आपण कर्मयोगाचा विचार केला. तू म्हणे मी शिकेल, काहीतरी करायचं होतं, आपण काहीतरी करणं अपेक्षित होतं, परमेश्वरापर्यंत पोहोचायचंय, परमेश्वराच्या मनाशी एकरूप व्हायचंय, त्यासाठी काहीतरी करायचं होतं म्हणून करणं होतं. माझ्या भजनी प्रेम धरी मला भक्ती योग आहे. आता ह्या भक्ती योगामध्ये माझ्या भजनी प्रेम धरी, प्रेमाशी संबंध आहे. प्रेमाचं अत्युच्च स्वरूप म्हणजे प्रेम जेव्हा अत्यंत टोकाला असतं तेव्हा ती भक्ती असते. प्रेम जेव्हा असतं तर कुठल्याही प्रकारचा मनामध्ये संशय नसतो. जेव्हा मन बुद्धी ही संशय रहित होते तेव्हाच ते प्रेम होतं आणि त्या प्रेमाची भक्ती रूपात प्रेम होऊ शकतं. प्रेम कधी कधी अत्यंत व्यावहारिक स्वरूपाचे प्रेम असू शकतं आणि माशी प्रेमाचे काय होतं आपण पाहतो व्यवहारामध्ये अनेक वेळा ते दिसतं. पण भक्ती जी असते ती भक्ती ही अत्युच्च अशा प्रेमाचं स्वरूप असते, यामध्ये कुठल्याही प्रकारचं किलबिश नसतं, कुठल्याही प्रकारचा भेद नसतो. पण आता प्रेमाचं अत्युच्च स्वरूपच जर विचार करायचा झाला तर त्याच्या दृष्टीने आपण म्हणू शकतो की माझ्या भजनात उचित तोष अर्जुना गगन जैसे आलिंगना गगनाची ओढ. म्हणजे माझ्या प्रेमासाठी कोण उचित असेल तर तो की जसं गगन आकाशाला जर मिठी मारला जाईल तर कोण आकाशात मिठी मारू शकतो? आपण मारू शकतो आकाशाला मिठी. गगन जैसे आलिंगना गगनाची ओढ असते. 15.5 या मिसळ 15.5 म्हणजे पूर्वीच्या काळात सोन्याचा भाव आपण 24 कॅरेट्स 23 कॅरेट्स वगैरे म्हणतो, तर 16 आणे सोनं, तर 15.5 आणे सोनं म्हणजे जवळजवळ 16 आणे सोनं, म्हणजे असं 52 कशी सोनं ज्याला म्हणतात तसं सोनं 15.5 मिसळणे. त्याच्यासाठी काय व्हायचं 15.5 ठेवणे म्हणजे 15.5 त्या सोन्यामध्ये तुम्हाला जर असं तुम्हाला मेंटेन करायचं असेल तर तशाच प्रकारचं शुद्ध सोनं त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतं. त्यामुळे माझ्या भजना संभवे मीच होऊ नये. माझं भजन जर मला करायचं असेल तर मीच तुमचं भजन संभव, अशा प्रकारचं भगवान वर्णन करतात. भक्ती ही ज्ञानेश्वरीमध्ये अत्यंत प्रमुख स्वरूप आहे. भगवद्गीतेमध्ये भक्तीचं खूप म्हणजे भगवद्गीतेचा 12वा अध्याय भक्ती योग आहे, 9वा अध्यायामध्ये पण फार मोठ्या प्रमाणात भक्ती आहे, 18वा अध्याय भक्ती आहे. तर भक्तीशिवाय काही होऊ शकत नाही. त्यामुळे भक्ती ही ज्ञानेश्वरांनी वर्णन केली. तसं पाहिलं तर भगवद्गीतेच्या कुठल्याही श्लोकामध्ये अदलाबदल न करता, कुठल्याही श्लोक कुठल्याही अध्यायामध्ये अदलाबदल न करता, खालीवर अलीकडे पलीकडे न करता, कुठल्याही श्लोकामध्ये अदलाबदल न करता, कुठल्याही एका ओळीमध्ये अदलाबदल न करता, कुठल्याही शब्दामध्ये अदलाबदल न करता, कुठल्याही कानामात्रेमध्ये अदलाबदल न करता तुम्हाला भगवद्गीतेचे अनेक अर्थ मिळू शकतात आणि अनेक अर्थाने त्यांनी लावलेले आहेत. भगवद्गीता भक्तियोगावर सांगितलेले, भक्तियोगावर ज्ञानयोगावर सांगितले, कर्मयोगावर सांगितले, अमनस्क योगावर सांगितले आहे, अद्वैतावर सांगितलेले आहे, द्वैतावर सांगितले, द्वैताद्वैतावर सांगितले, विशिष्टाद्वैतावर सांगितले. अनेक प्रकारे ज्या ज्या सत्पुरुषाला ती भगवद्गीता त्या ज्या प्रकारे दिसली त्याप्रमाणे त्यांनी ते वर्णन केलेलं आहे. पण आपल्यासारख्या सामान्य दृष्टीने भक्तियोगाच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. म्हणजे जसं शंकराचार्यांनी पहिलं संस्कृत मधले पहिली भगवद्गीतेवरची टीका शंकराचार्यांची, तशी ज्ञानेश्वरांची पहिली भगवद्गीतेवरची मराठी टीका आहे, पहिली टीका. त्याच्या आधी ज्ञानेश्वरांच्या भगवद्गीतेवर टीका केलेली नाही, ज्ञानेश्वरांनी केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी भक्तीचं वर्णन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ते असं पै भक्ती एक विचार ते साधी थोर म्हणे आम्ही भावाने पाहुणे भलते ये न पत्र पुष्प फळ हे बघाव्या केवळ. म्हणजे त्यासाठी तुम्हाला कुठले माध्यम लागत नाही,
पत्र पुष्प फळ काय असलं नसलं जे काय असलं ते परमेश्वराला सांग. हे पत्र पुष्प फळ हे बजावयांचं केवळ वाचून आमचा गाठ निष्कळ भक्तीत असतो. त्या भक्तीत तो म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर असं म्हणतात की मग भूते हे भाषे विसरला जे दिठी मीचे आहेस तर मग भूतमात्र ही भाषा विसरून गेला. जो दिसतो तो भगवंत दिसतो. जे दिठी मीचे आहे सुद्धा म्हणून ते निर्वैर जाळला सर्वत्र वजे म्हणतो. कुठेही त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची वैर भावना कुठल्याही प्रकारचा किरमी श्राद्ध नाही. तो सर्वत्र परमेश्वराला भजन कर परमेश्वराला बघत राहतो. परमेश्वराची भक्ती करत राहतो. हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसांचा होतला भाव म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानी तोची. असा तो सगळीकडे वासुदेवाला पाहतो. म्हणजे वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा म्हणाला आहे. त्याच्याप्रमाणे ऐसा समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसांचा होतला भाव प्रतीत मिळाली प्रचिती येते आणि त्याचा तो भाव ओतलेला आहे. अशा शब्द म्हणजे काय विलक्षण शब्द अशा ओघवत्या भाषेत ते येतात ना की त्या शब्दांना आपण शब्दांबरोबर आपण वाहून जातो काय असं आपल्याला वाटतं. पण मग तटस्थ होऊन काहीतरी विचार केला तर वेगवेगळ्या अर्थाच्या विषयीचा ऐसा प्रतीती रसांचा होतला भाव म्हणून भक्ता माझी राव. असं जो बघतो तो भक्ता माझी राव असतो. त्याचा पुढचा अर्थ काढणं आणि ज्ञानी तोची आणि तोच ज्ञानी असतो. भक्त हा ज्ञानी असतो. ज्ञानी हा भक्त असतो तसं नाही. तुम्ही ज्ञानी माणसं पाहिजे असतील. ज्ञानी माणसं म्हणजे सगळं ज्ञान आहे. हे वाचले ते वाचले ते वाचले शास्त्रोमेक्ष राहण बाकी काही शास्त्रात शिल्लक राहिलेलं नाही. पुरा ज्ञान गमाया वेद विधी का मार्ग चलते तनको लकड़ा किया. पण मच्छिंद्रनाथ काय म्हणतो कच्चा है नहीं गुरु का बच्चा. तो त्याला मान्यता देत नाही. तो गुरुचा बच्चाच नाही म्हणतात. तुम्ही खूप हे केला पण त्याची भक्ती पाहिजे. पण भक्ती एक विधान आहे. ते साधे थोर रमणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या अशा प्रकारे ज्ञानेश्वर माऊली त्या भक्तीचं वर्णन करतात. आता भक्ती आहे ना आपण काल कर्म होईल आज भक्ती बघणार उद्या ज्ञान. भक्तीमध्ये भक्ती ही अशी गोष्ट आहे की भक्तीचा प्रभाव भक्तीची सावली दोन्हीकडे पडते. भक्तीची प्रभाव सावली म्हणायचा प्रभाव त्याचा जो प्रभाव आहे तो कर्मावर पडतो आणि ज्ञानावर पडतो. तो पडला तरच ते कर्म आणि ते ज्ञान हे अध्यात्माच्या दृष्टीने ठरत अदरवाईज नाही. जर कर्मामध्ये भक्ती नसेल तर ते नुसतं कर्मकांड होतं. कारण मी सांगितलं ना पूजा करताना काहीतरी कुणीतरी बोललं म्हणून चंदनाचं फोड भेटून मारायचं. त्या कर्माचं काय होतं कर्मणपणा झाला. कर्मकांड झालं. कर्मयोग झाला नाही. कर्माचा कर्मयोग व्हायचा असेल तर भक्ती पाहिजे. कर्मामध्ये त्याच्यामध्ये जर तुमचं सौहार्द निर्माण झालं तरच त्याचा कर्मयोग होऊ शकतो. तो कर्म किंवा कर्मयोग केव्हा होतो जेव्हा त्याच्यामध्ये भक्ती ओतलेली असते. मी करतो असं नाही. तो परमात्मा माझ्याकडे करून घेतो. हा भाव जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्याचा कर्मयोग होतो. त्यामुळे काल ते बोललो डिटेल्स मध्ये ज्ञानाच्या बाबतीत आणखी महत्वाची गोष्ट आहे. ज्ञानाच्या बाबतीत जर भक्ती नसेल तर ज्ञानाचं काय होतं. ज्ञान हे भक्तियुक्तच आवश्यक आहे. ज्ञानामध्ये जर भक्ती आली नाही तर त्याच्यामध्ये अहंकार पडायला मी म्हणायला लागतो. नवल अहंकाराची गोटी नरगे अज्ञानाच्या पाठी झोंबे ज्ञानियाच्या कंठी नाना संकटी नाचते. मग तो ज्ञानी मनुष्य त्याला मी ज्ञान आहे मला सगळं समजतं मी सरळ करू शकतो ही भावना निर्माण होते. आणि त्यामुळे ते ज्ञान हे निरुपयोगी होतं. म्हणजे निरुपयोगी होतं म्हणजे त्याला व्यवहारात करायचं त्याला फायदा मिळेल त्याचा. त्या ज्ञानीपणाचा त्याला आर्थिक उत्पन्न निर्माण करून देण्याचा उपयोग होईल. अध्यात्मामध्ये त्याला जर भक्तीची जोड असेल तर होतं. आणि भक्तीमुळेच ज्ञान वाटतं. त्याच्यामध्ये भक्तीचे उदरी ज्ञान भक्तीच्या पुस्तकात ज्ञान एकनाथ महाराजांचे भक्तीचे उदरी ज्ञान ज्ञान वाढवी भक्तीचे महिमान. ते ज्ञान हे भक्तीचं महिमान वाढवतं आणि तसंच ते ज्ञान वाढवतं. भक्ती हे मूळ ज्ञान हे फळ
वैराग्य ते केवळ फुल आहे तिचे, ते वैराग्याचं फुल आहे. त्यामुळे ते जे काही ज्ञान तुम्हाला मिळायचं ते भक्तीच्या माध्यमातूनच मिळायला पाहिजे. तर त्या ज्ञानाला अर्थ आहे, नाही तर त्या ज्ञानाला अर्थ नाही. पटते का बघा? तर याच्यामध्ये बरेच लोक परमेश्वराची उपासना करतात, त्यावेळी त्या त्या देवतेला ते म्हणजे त्यांचं प्रत्येक उद्दिष्ट वेगळं असतं. मग त्याला काय म्हणतात? ज्ञानी याला ब्रह्म म्हणतात, शैव याला शक्ती म्हणतात. आम्ही परमभक्ती ऐसे म्हणतो, असं त्यांचं म्हणणं नाही की आम्ही हे जे आहे जे आध्यात्मिक ज्ञान आहे त्याला परमभक्ती, अध्यात्म ज्ञान कधी असतं? परमभक्ती असेल तर अध्यात्म असतं. अशा प्रकारचं तुम्ही म्हणाल काल कर्माचं महत्व सांगितलं, कर्मयोग सांगितलं, आज भक्तीचं सांगताय. खरं काय म्हणायचं? भक्तीच खरी. भक्ती ही अत्यंत महत्वाची. काय कर्म आणि ज्ञान आहेत ना, हे एखाद्या घरात तुम्ही गेला, पुरुष असतो, कर्म ते कर्म, ज्ञान ते ज्ञान, त्यांना बाहेरच ठेवलं, बाहेरच्या निवाण करण्यासाठी. भक्ती एकदम आंध्राला जाऊन पोहोचते, तुमच्या हृदयात जाऊन पोहोचते भक्ती. त्यामुळे भक्ती ही हृदयापासून सुरुवात होते. म्हणजे भक्तीचं पहिल्यांदी आत्मधाकटी फार आवश्यक आहे. तसं काय सांगितलं, कर्माची गती, कर्म हे केल्याशिवाय पर्याय न कश्चित क्षण म्हणजे उत्कृष्ट कर्म, अशा प्रकारे कर्म केल्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. कर्म करायलाच लागतं, म्हणून करायचं. भक्ती करायला चालते का? नाही. कर्माची अगतिकता, भक्ती करायची तर भक्तीची काय लागते? आर्तता लागते, तीव्र इच्छा. भक्ती म्हणजे परमेश्वराचं पाहिलं डोळ्याचं पाणी आहे. रामकृष्ण परमहंस, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, हे सगळे भक्तीचे मोठे मोठे असे काय म्हणतात, एक प्रचंड असे आदर्श होते आपल्याकडे. ती भक्ती त्यांनी केली तर तेवढी भक्ती केली, म्हणजे एकदा भक्ती त्यांच्या हृदयात एवढ्या मोठ्या प्रमाणात होते की त्यांच्या हृदयात एकदा आत हात गेली तर प्रत्यक्ष दगडामध्ये सुद्धा तो देव खरा प्रत्यक्ष उभारायचा. चांगला की तुम्हाला आज भक्ती म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगायला, कारण भक्ती आहे ना, भक्ती करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचा आधार घ्यायला असतो. भक्ती ही नुसते पूर्णपणे समजून चालत नाही. व्यासांनी 18 पुराण लिहिली, अष्टादश पुराणांना असे व्यासांनी ती व्यासीन वगैरे असा ते श्लोक आहे. पण तरी शांती मिळेना हो. मग नारद मुनीकडे गेले, नारद मुनीने सांगितले मी 18 पुराणांची रचना केली, सगळं केलं, सगळं ज्ञान केलं, पण मनाला शांती लाभत नाही. तेव्हा त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं तुम्ही भागवत कथा सांगा, तुम्ही श्रीकृष्णाच्या लीला सांगा, त्याच्यातून श्रीकृष्णाचे जेव्हा कथा प्रसंग निर्माण होतात त्याच्यातून तुम्हाला शांती मिळणार आहे, त्याच्यातून तुम्हाला आनंद. कारण खरोखर तसं नाही, त्याच पद्धतीने केलं. आणि म्हणून होतं कसं माहितीये का की हे जे सगळे आपले संत सत्पुरुष आहेत ना, ते सुद्धा असं पुराणासारखे म्हणतात किंवा आम्हाला बाकी काही नको, आम्हाला ती भक्तीच पाहिजे. हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संत देवी सला, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाला. आम्हाला आनंदाने तू ज्या जन्माला आम्हाला पुनर्जन्म नको, आम्ही या जन्मातून तुझ्या पाहिजे नाही, आम्हाला कितीही त्रास झाला तरी आम्हाला जन्म नाही. कारण काय? आम्ही त्या जन्मात भक्ती करू शकू. ब्रह्मसूत्रामध्ये अशा प्रकारचं वर्णन आहे की तो म्हणजे संपूर्ण तो जो शिष्य असतो किंवा तो साधक असतो, तो साधना करत 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 पुढे 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 जात राहतो, त्याची प्रगती होत राहते. शेवटी तो शेवटच्या वेळी विविध चक्र वगैरे वगैरे पुढे जात जात तो अशा स्थितीला तो परब्रह्माच्या त्या मोठ्या दालनामध्ये येऊन पोहोचतो. आणि त्या दालनामध्ये येऊन पोहोचल्यानंतर तिथे पोहोचेपर्यंत मग त्याला अनेक प्रकारची अमृताची गळी लागतात, पारिजाताचे वृक्ष लागतात, अनेक मोहमयी घटना लागतात, अनेक सिद्धी प्राप्त, सगळं होतं. आणि शेवटी तो त्या दालनाच्या दरवाजाच्या बाहेर उभा राहतो
आज परब्रह्म त्या पर्यंकावर पडलेलं असतं, सुवर्ण आहे, पर्यंकावर पडलेलं असतं आणि हा जसा जाऊन त्या परब्रह्मासमोर उभा राहतो तर ते परब्रह्म विचारतात कोण आहेस, तू कोण आहेस? तेव्हा तो त्याच्यापुढे अनेक पर्याय असतात उत्तर देण्याचे. तो सांगू शकतो मी संत तुकाराम आहे, का सांगत नाही. तो सांगू शकतो की तू आणि मी एकच आहे, कारण परब्रह्माची सत्ता ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला प्राप्त काय होते? सोहम केल्यानंतर अहम 6 पर्यंत पोहोचलं की तो परब्रह्म तुम्हीच. पण तुमच्या ठिकाणी सगळी सत्ता, सर्व सत्ता आली. आता नामयाचा खेचर जाता म्हटलं तरी सत्ता तुमच्या हाती. तसं नाही म्हणत. आपले हे संत पुरुष काय म्हणतात? तू देव मी भक्त ऐसे, तू देव राहू दे मी भक्त असू दे, तुझ्या देवात तू देवच असू दे आणि भक्तच असू दे, हीच आपली जी काही दोघांची स्थिती आहे ती तशीच मेंटेन कर. मला तुझ्यात एकरूप सुद्धा नव्हे मुक्ती संपदा संत संत हेच ना. तुकारामच आहे. तुकारामचं फार विलक्षण आवडते की त्याच्यात ते म्हणतात की आधी होता वाघ्या, गमतशीर आहे, दैव रोगे झाला पाग्या. माहिती असेल तुम्हाला, आधी होता वाघ्या. वाघ्या म्हणजे वाघ्यांमुळे जेलुरीला खंडोबाच्या वाघ्यांमुळे तो वाघ्याचे तुमटुणा वाजवायचे, खंडोब वाजवायचा, महिला व्हायचं आणि ते मोठं त्याला काय म्हणतात गुंधळ घालणे वगैरे वगैरे. आधी होता वाघ्या, दैव रोगे झाला पाग्या. तर त्याच्या म्हणजे जे अत्यंत काय दम वाजवायचं, लोकांचं मोठ्याची भंडारा बोलवायचा आणि ते सगळं म्हणायची गाणी वगैरे ती पद्धत असायचं. पण दैव झाला पाग्या म्हणजे राजाच्या पाग्याचा जो अधिकारी असतो त्याच्या सगळ्या घोडदळाचा त्याचा अधिकारी झाला. दैव झाला पाग्या. त्याचा येळकोट राहिला मूळ स्वभाव नाही. तो तिथे जरी गेला तरी ते येळकोट जगाला ते करतच तो राहणार. आधी होती दासी, पट्टनाडी गेले तिची. तिला एक दासी होती, राजाचा जीव जळला त्याच्या दासीवर आणि तिला पट्टनाडी गेले. पट्टनाडी गेली, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव राहीना. तिला राणीसारखं बसून काही काम करून घ्यायचे, ती स्वतः इकडे तिकडे काम करायचं, तिचा मूळ स्वभाव राहीना. आधी होता ग्रामदोषी, गावात कुठल्या दोषी असतात, पोपट काढून बसतात किंवा काहीतरी ते कागद काढायचे. तर आधी होता ग्रामदोषी. दैवयोगे झाला राजज्योतिषी. राजाने त्याला त्याच्या पद्धतीने राजाची काही भविष्य खरी झाली आणि म्हणलं नाही तू आता राजज्योतिषी म्हणून माझ्याकडे ये. पण त्याचे पंचाने राहीना, मूळ स्वभाव नाही. म्हणजे शेवटी माणसाचा मूळ स्वभाव आता तिथे मूळ बदलाव येते. आधी होता संत संघ. आधी संत संघ होता. तुकाराम झाला पांडुरंग. तुकाराम पांडुरंग झाला. त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव राहीना. पांडुरंग झाला तरी भजन राहीना, मूळ स्वभाव राहीना. त्याची जी भक्ती आहे ही भक्ती तुकारामाच्या याच्यात आपल्याला पाहायला मिळते. तसं पाहिलं तर ज्ञानेश्वर माऊलींनी आपला महाराष्ट्र एवढा ढवळून टाकला ना, एवढा ढवळून टाकला की भक्तीचा कल्लोळ या ठिकाणी केला. कोणीतरी एकाला म्हटलं की मग त्यांचा तो दॅट वॉज द एरा when it was a spiritual democracy in Maharashtra. It was a spiritual democracy in Maharashtra. म्हणजे संपूर्ण आध्यात्मिक अशा प्रकारचं सगळी लोकशाही या ठिकाणी होती. जो तो येतो तो भक्ती मार्गाचा अवलंबन करत होता. केवढे एवढे संत निर्माण केले त्यांनी. बघा, गोरा कुंभार, चोखामेळा, सावतामाळी, सेना धावी, जनाबाई, नामदेव, कान्होपात्रा, म्हणजे ज्यांचा व्यवसाय हा लोकांच्या दृष्टीने अत्यंत असा काय म्हणायचं की त्या व्यवसायाकडे ढुंकूनही पाहू नये अशा प्रकारचा व्यवसाय त्यांचा होता. दूषित व्यवसाय म्हणा किंवा काय तर म्हणतात की घृणास्पद व्यवसाय म्हणा असा होता. त्यांना सुद्धा एवढ्या उंचीवर ज्ञानेश्वर महाराजांनी घेऊन ठेवलं की त्याला म्हणजे जगाच्या इतिहासात होत नाही. तुम्ही बघा, ते सेनाधारी
जो होता सेनानामेचं काव्य, बारीक बारीक करू हजावत बारीक, वैराग्याचे चिमटे लावून काम क्रोधाची नखे काढू. अशा प्रकारे हे एक सेनानामेने झालं. विवेकाचा लावू आरसा वगैरे अशा प्रकारचं वर्णन केलं. त्यानंतर चोखा वेळा म्हणतो सावता माळ्याचं लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी आहे आपल्याला माहितीये. किंवा जे सगळं भाज्या होत्या त्याच्यामध्ये तो पांडुरंग बघत होता. चोखा वेळाचं तुम्हाला सगळं माहितीये. जोहार मायबा जोहार, तुमच्या महाराजांनी महार बहु मुकेला दारो तुमच्या उष्ट्यासाठी आलो. व्यासून शिष्य सर्व म्हणतात ना, तर त्या पांडुरंगाचं उच्छिष्टासाठी मी आलो आहे असं म्हणायचं. काय त्याला त्याच्यामध्ये परवानगी नव्हती हो. पांडुरंगाच्या मंदिरात जायला त्यावेळी परवानगी नव्हती त्याला. तो म्हणाला हरकत नाही, मला परवानगी नाही, मी बाहेरच उभं राहील, त्याचं उष्टच मी घेईन. मी आज जाऊ शकत नाही पण पांडुरंग बाहेर येऊ शकतो ना. पण पांडुरंगाला बाहेर आणायचं काम चोखा मिळायचं केलं. एवढी मोठी योग्यता चोखा मिळायची. म्हणजे समाजाच्या अत्यंत त्यांनी फार मोठं शिवत ज्ञानेश्वरांनी इतका भक्तीचा, आणि हा भक्तीचा प्रगोड आहे बरं का. याच्यामध्ये त्या लोकांना काही ज्ञान नाही, त्यांना काय माहिती नाही, त्यांना पुस्तकं वाचता येत नाही, त्यांना ग्रंथ वाचता येत नाही, त्यांना वेदाचं ज्ञान नाही, त्यांना गीतेचं ज्ञान काही नाही. पण ज्ञानेश्वरांनी हरिपाठ सांगायचा, यांनी ऐकायचं, आणि त्याच्यातून जे बदलून गेली माणसं त्या माणसांची अशा स्थितीमध्ये गेली. खानोबात्रा तर म्हणजे शरीर विक्रय धंदा होता. पण आगा पांडुरंगा आगा पंढरीच्या राया म्हणून ताबो फोडायला की पांडुरंगाच्या हृदयामध्ये खानोबात्रा जाऊन बसते. नको देवराया अंत पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी आले, मज लागली लादले तैसे देवा, मोपुरी लादले उदास घेई कानोपात्रेच हृदयात. आणि आता पंढरीच्या राया म्हणायचं, आणि खानोबात्रा देहानिशी पंढरपूरच्या पांडुरंगामध्ये एकरूप होऊन जाते, पाळवंटामध्ये पूर्ण नाहीशी होऊन जाते. एवढी योग्यता आहे, एवढी मोठी योग्यता निर्माण केली की केवळ भक्तीच्या मार्गाने निर्माण केली. भक्तीचं श्रेष्ठ फार आहे. जनाबाईंनी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा भावी पंढरी, तुम्हाला माहिती असेल ना, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पांढरी भावी पंढरी, ज्ञान होई अज्ञाना ऐसा वर त्या टिकेसी. अज्ञानाला अहो किती लोक असे आहेत की जे त्यांना काही कळत नाही ज्ञानेश्वरीचं, पण वाचायला सुरुवात करतात, वाचत राहतात, श्रद्धेने वाचत राहतात, तुमच्या आमच्यापेक्षा जास्त ज्ञानेश्वरी त्यांना कळते. मला एक असा प्रसंग वाचण्याचा, प्रवीण गवळे म्हणून लेखक आहेत मराठीमध्ये, त्यांचा एक वाचलेला प्रसंग वाचला होता. ते आळंदीला गेले आणि त्यांना वाटलं की अजान वृक्षाच्या खाली आपण ज्ञानेश्वरीचा एखादा अध्याय वाचावा, म्हणून ते अजान वृक्षाचे बसले. अनेक लोक, तुम्ही गेला असाल आळंदीला, पाहिलं असेल अजान वृक्षाच्या बाजूला लोक असे बरेच बसले असतात, भाविक लोक असे खेड्यापाड्यात आलेले, कुणी कुठूनही यावं कसंही बसवतात, ते काही परवानगी लागत नाही होळीच्या ठिकाणी, तिथे बसलेले असतात आणि ते वाचत असतात. आणि अशा वेळी ते बसले, त्या ठिकाणी एक मनुष्य अंतमनुष्य बसल्याच्या, आणि यांनी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. ज्ञानेश्वरी थोड्या मोठ्या आवाजात वाचत होते ते. ज्ञानेश्वरीचं कुठलं तरी एक अध्यायाचं वाचन चालू होतं, आणि वाचता वाचता तो अंध म्हणतो, दादा चुकताय तुम्ही, ही ओळी नाही याच्या नंतरची. त्यांनी ओळी म्हणून दाखवली. अंध माणूस ओळी म्हणून दाखवतो, हे काय एवढं विलक्षण चमत्कार आहे, हे ज्ञानेश्वर महाराज करू शकतात. असं म्हणतात की ज्ञानेश्वरी वाचताना तुम्हाला काही नाही, फक्त भक्तिभावाने वाचा, आणि तुम्हाला ज्ञानेश्वर स्वतः येऊन ज्ञानेश्वरी समजावून सांगतात. बाकीच्यांना फक्त शब्दार्थ कळतो, पण ज्ञानेश्वरीचा अध्यात्म कळायचा असेल तर ज्ञानेश्वरी भाव भक्तीने वाचायला लागते, तेव्हा ज्ञानेश्वरी कळते. अशी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहू, ज्ञान होई अज्ञानासी ऐसा बरं टिकेसी. ज्ञान होई त्या मुला अति मूर्ख त्या दगडा, किती तुम्ही मूर्ख असला तरी त्या दगडाला सुद्धा ज्ञान होईल, ज्याला म्हणतात वाचेल जो कोणी
जनी त्यास लोटांगणी जो कोणी असं करेल ना जनाबाई म्हणतात मी त्याला लोटेल त्यांचा भाव करतो बघा. नामदेवांच्या बाबतीत काय नामदेव म्हणजे सखा उद्या बघू. नामदेवांनी ज्ञानेश्वरांचं चरित्र जे ऑथेंटिक चरित्र म्हणजे पाहिलं जातं ज्ञानेश्वरांचं चरित्र आपल्या भुसावळच्याच मंडळांनी ते छापलेले आहे पूर्वी आहे माझ्याकडे ते फार सुंदर आहे ते ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या वेळेच्या त्याचा भाग आहे त्याच्या आधीचंही आहे पण हे जे सगळे प्रसंग आपल्याला नामदेवांचं आहे. तर असं हे सगळ्या संतांना मार्गी लावण्याचं काम ज्ञानेश्वरांनी केलं भक्तीच्या मार्गाने. भक्तीचा सगळा कल्लोळ त्यावेळी महाराष्ट्रामध्ये उडून दिला आणि त्या काळामध्ये हे सगळे लोक ज्ञानेश्वरांच्या जवळ आले. ज्ञानेश्वरांना मार्गदर्शक म्हणून ते सतत होते. ज्ञानेश्वर त्यांचे गुरु होते, ज्ञानेश्वर त्यांची सखा होते, ज्ञानेश्वर त्यांचं सर्वस्व होतं असे ते होते. उद्या संजीवन समाधीच्या वेळेस थोडंसं बोलणार नाही त्याच्यामध्ये त्यावेळी उद्या आपण याच्यामध्ये थोडंसं जास्ती बोलू. पण हे त्यावेळी होतं. आज ज्ञानेश्वर महाराज मार्गदर्शन करत नाहीत का? आजही करतात. मला एक सवितानंदांची गोष्ट सांगतो. सवितानंद म्हणून एक सत्पुरुष आहे, आधी आहे नाशिकच्या माझी त्यांचा परिचय नाही पण त्यांची काही पुस्तकं मी वाचली त्या पुस्तकांची घटना. हे सवितानंद इंजिनियर झाले आणि ते इंजिनियर झाल्यानंतर त्यांना मुख्य आवड अध्यात्माची आणि त्यांची इच्छा होती संन्यास घ्यायची. पण घरच्यांना वाटत की आता इंजिनियर झाला यांनी पगार मिळवावा नोकरी करावी पैसे घरात आणावे आपल्या घराचं हे सगळं बघा संन्यासाच्या काय गोष्टी करतोय काहीतरी विचित्र माणूस आहे संन्यास कसला घेतोय वगैरे असं सगळ्या घरात न टिकावायचे. पण यांचा विचार संन्यास घ्यायचा आणि हा काहीतरी विचार सोडायला तयार. त्यांचे वडील होते ज्ञानेश्वरीचा अत्यंत अभ्यास होते. त्यांनी शेवटी यांची फार खूपच इच्छा झाली आणि खूप त्यांचं घरामध्ये त्याच्यामध्ये वातावरण अस्वस्थ व्हायला लागलं. ते म्हणा वडील म्हणा तुझी इच्छा आहे शेवटी पण ज्ञानदेवांना विचार ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघू. बसली म्हणाल सगळ्या घरातल्या लोकांना बरोबर आहे दुपारी 4 वाजता आपण सगळे बसू. त्याप्रमाणे त्यांच्या घरात त्या देवघर बस सगळे लोक बसले. वडील समोर बसले आणि त्याच्या समोर हे बसले. त्याच्या समोर ते ज्ञानेश्वरी आणि उघड म्हणाले पा त्यांनी पान उघडलं आणि ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. त्यांनी जे काय जो उत्तर ज्ञानेश्वर महाराज देते त्याने वाचायला सुरुवात केली. दुर्दुरे साप गिळत तू आहे उभा. ही ओळ वाचली आणि त्याच्या वडिलांच्या डोळ्यातून घळघळ पाणी व्हायला सुरुवात. दुर्दुरे साप गिळत तू आहे उभा. तरी तो मशका ओढून पाहे जीवा त्यावेळेस दुर्दुरे साप गिळत तू आहे तरी तो माश्या वेटाळून पाहे जीवा. माणसा कोणीया लोभा वाढवी कृष्ण. माणसाने कुठल्या लोभाने आपली तृष्णा वाढवावी का हव्यास ठेवावा असायचं असतं. मानवा कवणिया लोभा वाढवी कृष्णा. दुर्दुरे साप गेला तरी तो मास्या विटाळू पाहिजे बा. माणसा कवणिया लोभा वाढवी कृष्णा. अहो कटकता आहे गोपटी. अरे 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 असं म्हणतात ज्ञानेश्वर. अहो कटक त्यावेळेचे म्हणणे अहो कटकता आहे गोपटी. अरे अरे ये मृत्यूलोकीची उभराटी अर्जुना तू अवसटे जन्मलासी ये. अरे रे म्हणाले कशाही परिस्थिती साप हा बेडगाला गिळतोय आणि बेडू त्या माशीला पकडायचा जीवनी पडतो. माशीला वेटाळून टाकायचा दुर्दुरे साप तरी तो माशी वेटाळू काय जीवेनी पकडायचा प्रयत्न करतोय. म्हणून ज्ञानेश्वर म्हणणार काय हा लोभ आहे. तुम्ही साप तिकडे तुम्हाला तोंडात घेतोय ओढून घेतोय आणि तुम्ही मात्र त्या ठिकाणी त्या बाहेर तुमचा हव्यास ठेवताय. कटकट आहे गोपटे ये मृत्यूलेखीचे ओपरणे अर्जुना तू अवसटे जन्माला असेल. अरे औषध पडतो अर्जुनाच्या जन्माला. जड धुडोनी वहिला नील ये भक्तीची मार्गी लाग तरीच पावसी अव्यंग निजला माझे. तरच तू ह्या माझा अव्यंग निजला माझं पाहू शकशील. वडील म्हणाले ज्ञानेश्वरी बंद कर तुला
संन्यासाला परवानगी आणि त्यानंतर ते स्वीकारायचं संन्यासी. अशा प्रकारचं मार्गदर्शन आजही ज्ञानेश्वरी अशा प्रकारचं मला करू शकतं. तुम्ही ज्ञानेश्वरीची उपासना करा. आपण सगळेजण इथे ज्ञानेश्वरी मंडळातर्फे असा 3 दिवसाच्या सोहळ्यात उपस्थित राहतो. आपली वेगळी भक्ती आहे, थोडीशी कुठेतरी कमी पडत असेल कदाचित, पण त्याच्यासाठी आपण मुद्दा थोडंसं वाढवायचा प्रयत्न करा. काहीतरी वाचायचा, ज्ञानेश्वर वाचायचा प्रयत्न करा. आज 100 वेळा असतो, 200-300 वाचायचा प्रयत्न करा. ज्ञानेश्वरांच्या बाबतीत ज्ञानेश्वरांची भक्ती करा. आपोआप ज्ञानेश्वरांना जरूर देते. आता हे ज्ञानेश्वरांच्या बाबतीत झालं. मगाशी मी व्यासांच्या बाबतीत म्हटलं, व्यासांना भक्तीच्या बाबतीत म्हटलं की मग त्याला ते अष्टादश पुराण सारो व्यासाने कीर्तित आहे. पण ते सगळं व्यासांनी ते सगळं अष्टादश पुराण केली, त्यांना सांगितलं की तुम्ही आता भागवत सांगा. मग ते आणि मग त्यांनी भागवत सांगितलं. आणि मग भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या लीला इतक्या विलक्षण लीला आहेत. त्याच्या आपल्या बुद्धिवादी लोकांनी आणि त्यांनी श्रीकृष्ण सागरा गोपिका पुष्कळ ठीक आहे, काय काय वाटेल, पण श्रीकृष्ण ते लहान होता, इतका छोटासा श्रीकृष्ण. त्याला बालक श्रीकृष्णासाठी तो दही चोरून खाणारा असा छोटासा धावणारा श्रीकृष्ण त्याच्या आणि त्या गोपिकांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचे कशाही प्रकारचे असे लोकांनी काव्य केली, त्याच्यावरचं साहित्य निर्माण केलं. पण असो, ते जरी असलं तरी या गोपीची भक्ती होती ती अफाट. म्हणजे नारद मुनींनी सुद्धा जेव्हा त्यांच्या नारद भक्तीचं वर्णन केलं, यथार्थ गोपिका म्हणजे वृंदावनाच्या गोपिकांची जशी भक्ती होती तशी भक्ती असेल तर तिला भक्ती म्हणायचं. भक्तीची व्याख्या देताना साधू अस्मिन परम प्रेम स्वरूपा, प्रेम रूपा, पहिलं दुसरंच आहे. म्हणजे आता तो भक्ती व्याख्या श्यामा पहिलं सूत्र आहे आणि दुसरं सूत्र किंवा साधू अस्मिन परम प्रेम रूपा, अशा प्रकारे प्रेम म्हणजे भक्ती या प्रकारचं मग यांनी पण सांगितलंय. त्याच्यामध्ये असं आहे की वेद हे परब्रह्माचं वर्णन काय करतात, नेती 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 असं. कारण नाही शब्दाने शेष सुद्धा परब्रह्माचं वर्णन त्याच्या हजारो तोंडाने करू शकत नाही, वेद सुद्धा त्याचं वर्णन करू शकत नाही, असं ते परब्रह्म. म्हणून ते म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय आपण म्हणतो किंवा इंद्रियांना सुद्धा जे आपण बघू शकत नाही अशा प्रकारचं काय ती ओळी काय, इंद्रिया निर्णिता भोगीचे गोराचे लोकीचे प्रमेय, इंद्रिया निर्णता भोगीचे. मी इंद्रियांच्या ऐशी अक्षरे जसे की मिळवीन किंवा अरूपाचे रूप लावीन, अतींद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. अतींद्रिय परी भोगवीन म्हणजे ऐसे बोलणे बोलेन जेणे अरूपाचे रूप लावीन, अतींद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी असं म्हटलं. तो अतींद्रिय परमेश्वर इंद्रियाच्या कक्षेमध्ये येणारा तो नाहीये, पण त्याला ते आणण्याचा प्रयत्न करतात. तशा प्रकारे ते शब्दामध्ये वर्णन नाही करता येत ना परब्रह्माचं. नेती नेती नेती. मग त्या श्रुती ज्या होत्या वेदांमधल्या श्रुती, त्यांनी व्यासांना विचारलं की नेती 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 हे सगळं म्हणताय, मग आम्हाला कळायचं कसं परब्रह्म, तुम्ही नाही वर्णन करू शकत, आम्हाला कळायचं कसं परब्रह्म. ते म्हणजे ठीक आहे, मला परब्रह्म पाहिजे असेल ना द्वापार युगात या. त्या श्रुती गोपिकांच्या श्रुती आणि जन्म घेऊन द्वापार युगात आल्या. द्वापार युगात आल्यानंतर कृष्ण जन्म झाला. कृष्ण जन्म झाला म्हणजे तो वसुदेव देवकीच्या पोटी कृष्ण जन्म झाला. त्यानंतर नंदाच्या घरी आला. नंदाच्या घरी नवीन बाळ जन्म झाला. त्या बाळाचं नामकरण करायचा विधी झाला. गर्गमुनीने नामकरण करायचा तो सगळा प्रसंग वर्णन केला. आणि मग ते सगळं झाल्यानंतर त्या गोपिका आल्या गर्गमुनीकडे, परब्रह्म आहे कुठे, परब्रह्म दाखव म्हणतात. कुठे परब्रह्म दाखवा. ते काय म्हणाले, ते पाडणे झोपले ते परब्रह्मच आहे म्हणाले. ते पाडणे झोपले ते परब्रह्म आहे. अशा प्रकारचं भगवान म्हणजे द्वैत सुद्धा जे होतं, म्हणजे द्वैताच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही जी गोष्ट साधू शकता त्या द्वैताच्या साधू शकत नाही. म्हणजे
काहीतरी कथा इतक्या सुंदर आहे त्याच्यामध्ये की एक गोपी दुसऱ्या गोपीला सांगते की बघे शृणु सखी कौतुक मिळतं नंद निकेतांगणे मया दृष्ट. मी आता आयोजक सखे माझ्या मैत्रिणी मी तुला एक छान गोष्ट सांगतो की आज एक नंदाच्या अंगणामध्ये एक अत्यंत विलक्षण गोष्ट पाहिली. शृणु सखी कौतुक मिळतं नंद निकेतांगणे मया दृष्ट गोत्र धूसरांगी नृत्यती वेदांत सिद्धांत. संध्याकाळची वेळ होती काही दुसऱ्या घरी आला त्याच्यामुळे धूळ आली होती आणि त्या धुळीमध्ये भगवान श्रीकृष्ण नृत्यती वेदांत सिद्धांत वेदांताचा सिद्धांत बाईच्या धुळीमध्ये संध्याकाळच्या वेळी असताना पाहिलं. वेदांत सिद्धांत होता हे त्या गोपीचा भाव होते आणि त्या भावाने त्या बघत होत्या. जेव्हा तो श्रीकृष्णाला घेऊन घेऊन गेला मथुरेला. त्याचं काय नाव अक्रूर निघून गेला आणि घेऊन गेला. त्याच्यानंतर त्या गोपिकांना इतका विरह असह्य व्हायला लागला की त्या विरहामध्ये त्यांना काही खाणं पिणं सुचायचे नाही, झोप करायची नाही, अस्वस्थ असायच्या. अत्यंत त्यांच्या परिस्थितीमध्ये त्यांना म्हणजे ते विरह दुःख असह्य होत. एक दिवशी एक त्याची गोपी दुसऱ्या गोपीला म्हणाली की अगं काय म्हणजे आनंदाने तिला सांगायला लागली काय मला स्वप्न पडलं आणि स्वप्नात कान्हाला होता म्हणाले. कान्हाला होता वा किती छान का स्वप्नात कान्हाला म्हणाले आणि म्हणाले मग तो कान्हाला त्याला मी लोणी भरवलं म्हणाले. त्याच्या तोंडाचं लोणी पुसलं. तो माझ्याशी खूप माझ्याशी खेळला होता. त्या दुसरी गोष्ट म्हणाली किती भाग्यवान असेल तू, तुला स्वप्न पडतं. मला म्हणजे डोळ्याला डोळाच लागू शकत नाही, स्वप्न पण पडू शकत नाही अशी परिस्थिती. म्हणजे इतकी भक्तीची उच्च स्थिती त्यांनी भागवतात निवेदन केली. अशा प्रकारचं हे जे आहे ही भक्ती आहे. ही भक्ती जर आपल्या इथे एक अंशात्मक जरी आपण त्याच्यामध्ये आपल्यामध्ये येऊ शकली तर फार मोठी साधना आपल्याकडे घडेल असं मला वाटतं. आता त्या भक्तीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला एक महत्वाची गोष्ट म्हणजे हनुमंतांना आपल्याला जीवनावर चालणार नाही. हनुमंत हा फार महान भक्त होता की ज्याने भक्तीच्या माध्यमातून एवढी उंची गाठली होती की तो रामाच्या बरोबरीला जाऊन पोहोचला होता. राम कार्य हे संपून गेले तुझे सोडले चिरंजीव म्हण हे हनुमंता हे केले. हनुमंताच्या बाबतीत असं म्हटलं की राम कार्य रामाला देहाच्या मर्यादा होत्या. रामाचं अवतार कार्य संपलं. रामाने शरीरामध्ये देह प्रदान करून टाकला, स्वतःचा अवतार कार्य संपवलं. पण हनुमंत त्या भक्तीच्या माध्यमातून अमरत्वापर्यंत पोहोचला. हनुमंताला काय नव्हतं? हनुमंतामध्ये तो सर्व प्रकारच्या गोष्टी त्याच्याकडे होत्या. हनुमंत अत्यंत उत्कृष्ट असा गायक होता. त्यांनी काढले की रागे असं म्हणतात, मला माहित नाही, पण संगीतामध्ये मला फारसं ज्ञान नाही, पण हनुमंताचे अनेक रागांचं ज्ञान होतं. हनुमंत हा अत्यंत विद्वान होता, पंडित होता. हनुमंत हा अनेक प्रकारच्या गोष्टी करू शकतो. त्याची शेपूट होती ती मायावी होती. त्यावेळेस तो लांब मोठी करून ते आपल्याला माहिती लंकेमध्ये प्रसंग ज्यावेळी त्यांनी शेपूट गुंडाळून रावणाच्या सिंहासनापेक्षा उच्च आसनावर तो बसला. ती पेटवली, रावणाने ती पेटवली. त्या पेटवलेल्या पेटी त्यांनी ती लंका लावून टाकली. त्याला काही झालं नाही. अशा प्रकारचा अनुभव होता. तो लहान होऊ शकत होता, मोठा होऊ शकत होता, विस्तीर्ण पहाडाप्रमाणे मोठा होऊ शकत होता आणि सूक्ष्म अनुभवाने सूक्ष्म सीतेचा शोध घ्यायला तो जेव्हा रामाच्या याच्यातून फिरला, सगळ्याच्या अंतःपुरातून फिरला, तेव्हा अत्यंत सूक्ष्म रूपाने तो सगळे फिरला. त्याची काय म्हणतात सांगितले. पण ते त्या ठिकाणी तो गेला आणि जो जेव्हा त्या जम्बूमाळीच्या अशोकवनात गेला तेव्हा मोठमोठी झाडं उठून त्याने फेकली तर त्याला काही प्रश्न नव्हता. प्रत्यक्ष तृणाही उचलू शकत होता, हवेमध्ये उड्डाण करू शकत होता. जेव्हा
प्रत्यक्ष रामेश्वर पासून त्या लंकेमध्ये जाण्यासाठी कोणी कुणाला जमत नव्हतं, कोण जाऊ शकेल हा विचार केल्यानंतर तो जांबुवंतांनी सांगितलं की बा आपल्याकडे एकच व्यक्ती अशी आहे की जी हे काम करू शकेल, ती म्हणजे हनुमंत. फक्त त्याला त्याच्या शक्तीचा विसर पडलाय, त्याला त्याची आठवण करून द्या आणि तो करेल. करू शकत गेला, उड्डाण म्हणून गेला. अनेक कथा रामायणात हनुमंत काढला काही शिल्लक राहणार तितका हनुमंत थोर होता. हनुमंताच्या बाबतीत रामाने जेव्हा हनुमंताला प्रश्न विचारला की तू कोण आहेस, तू कोण आहेस, तू माझी इतकी भक्ती करतोस आणि इतकी उच्च स्थितीपर्यंत पोहोचलास, तू आहेस तरी कोण? ते म्हणाला देहभाव देहभाव भक्तो देहभाव देहभाव दासो देहभावात दासो देहभावाने विचार केला की तुझा दास आहे. जीवभाव तुदंशक आहे, जीवभावाने विचार केला की तुमचा अंश आहे. आणि आत्मभाव तोमेवाहम इति मे निश्चितामती. आत्मभावात विचार केला तुमच्यात काही फरक नाही आहे, तुम्ही एकच आहोत. अशा प्रकारचं आपल्या गुरुला उत्तर देण्याचं सामर्थ्य असणारा हनुमंत होता. आणि हनुमंताच्या बाबतीत विचार केला, हनुमंताचं रामाने सुद्धा केलं. तुळशीदासाचा एक छान भरत भाई कपिसे उरीला हवं नाही. जेव्हा सगळ्या लंकेला रावणाचा वध करून विभीषणाला गादीवर बसून सर्व जण जेव्हा अयोध्येला परत आले तेव्हा एकेकाची ओळख करून दिली प्रभू रामचंद्राने. हा नळ, नीर, हा सुग्रीव, हा जांबुवंत वगैरे वगैरे. हनुमंताचा जेव्हा वेळा येतो हनुमंताची आणि भरतबाई कपीचे पूर्ण त्या कपी जो हा वानर आहे याची आम्ही ऋण फेडू शकत नाही, कपीचे उडीला हवं नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये मात्र समुद्र के कूद गई पलंग आहे. एका क्षणामध्ये संयोजन 1000 योजना असा तो समुद्र तो उगलून गेला. संयोजन मात्र समुद्र के कूद गई क्षण माही लंका जारी सिया सुदीला आहे. लंकेत जाळी सीतेला घेऊन आला, सिया सुदीला होत पण गर्व नाही मन मारी भरतबाई कपीसे पुरी ना नाही. अशा प्रकारचं वर्णन ते करतात. त्यानंतर त्याचं पुढची ओळ आहे की शक्तिमान दैव लक्ष्मण. त्या लक्ष्मणाला शक्ती लागली जेव्हा तो रावणाचा पुत्र त्या इंद्रजित त्यांनी जेव्हा पाठ शक्ती मारली आणि लक्ष्मण मूर्छित झाला आणि लक्ष्मणाचा करण्याची शक्ती बाळाचे बोलण्याची म्हणते हाहाकार विरोधन माझी. सगळ्या आपल्या तळामध्ये हाहाकार घडला. धौलागिरी लेकर आयो भोर न होणे पायी भरतबाई कपिसे होईन माही. धौलागिरी म्हणजे द्रोणागिरी पर्वत घेऊन आला, सकाळ होऊ दिली नाही. मोहनीनं कुठं तोच येईन त्याला विचारलं त्याने असे संजीवनी. त्याची ती कथा माहिती असेल तुम्हाला की तो रावणाचा तो लक्ष्मणाला शक्तिमान लागला तेव्हा श्रीकडे हाहाकार घडला. आता काय करायचं तर विभीषणाने सांगितलं की तो जो रावणाचा वैद्य आहे सुषेण त्याला फक्त माहिती आहे की हा याच्यावर काय उपाय करता येईल. कारण आता बेशुद्ध तर पडला त्याला जिवंत करायला पाहिजे. मग याला जिवंत करायचं असेल तर काय करायला पाहिजे तो सुषेण. मग म्हणे कोण जाणार? हनुमंताला पाठवा. हनुमंत गेला. त्या सुषेणाच्या सुषेण म्हणाला मी नाही येणार, मी रावणाचं मीठ खाल्लं, मी देणार नाही. हनुमंतांनी त्याला दम दिला, तू मीठ खाल्लं असेल तर तू पहिलं वैद्य आहेस, तुझं काम काय आहे? तुझ्या रुग्णाला सेवा देणं हे तुझं काम आहे. तिकडे एक जण
वेळेवर आहे आणि मला हे सांगतो मीठ खाल्ल्याची गोष्टी सांगतो तो म्हणा ते मला काही सांगू नको म्हणून असं म्हणतो त्यांनी त्याच्या घरासकट त्याला उचलला तिकडे त्याप्रमाणे तुला मी संपवून टाकेन त्याला. आणि मग त्या सुशेणाने सांगितलं की हे संजीवनी वनस्पती जी आहे ती द्रोणागिरीवर मिळते. द्रोणागिरी कुठे हिमालयात आहे हे इकडे बघा. आपण आता भौगोलिक विचार केला तर हे कुठे होते खाली होते लंकेपाशी आणि तिकडे हिमालयात ते आणायची वनस्पती ती कशी आणणार तर म्हणाले सूर्योदयाच्या आज जरी आणली तर हा वाचू शकेल नाही तो वाचू शकणार नाही. मग पुन्हा हनुमंत आहे हनुमंत गेले द्रोणागिरी उचलला वाटेत भरताने बाण मारला खाली आले श्रीराम 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 खाली आले भरताराकडे घ्यावं ते म्हणाले मी ते बोलू नको म्हणाले माझं काम मीच करतो. पुन्हा द्रोणागिरी उचलला तिथे आणलं लक्ष्मणाची प्राण शक्तिमान लक्ष्मणसे हा हा काय भयंकर माझी धौराची लेख राहू भोर न होणे पाहिजे सकाळ होऊ दिली नाही कपीचे पुरी ना होऊ नये असा हा कवी आहे म्हणाले. त्याच्यानंतर आदिरामाची पूजा झाली. जेव्हा रामनवमीच्या वेळेला तुम्ही रामकथा सांगणं वेळ जातो पण याला खरं नाही इतकं छान आहे ना सगळं तिथे सांगितल्याशिवाय बघायला हवं नाही. आदिरामाची पूजा झाली. जेव्हा आदिरावण मेहरावणाचं रामाशी ते कसं झालं सांग रावणाकडचे सगळे सीतानी खलास झाले होते कोणी शिल्लक राहिलं होतं. आता काय करायचं म्हणून त्यांनी पाताळाचं राज्य असणाऱ्या अहिरावण महिरावणाला बोलावलं आणि म्हणाले की तुम्हाला या काही राम लक्ष्मणांना तुम्ही खलास करा. त्यामुळे ठीक आहे त्या अहिरावण महिरावणाला खूप प्रकारच्या विद्या अवगत होत्या आणि त्याप्रमाणे त्यांनी काय केलं त्यांनी राम लक्ष्मणांना पळवून द्यायचा विचार केला. राम लक्ष्मणांच्या राहुटी बाहेर हनुमंताचा खडा पाहिला. हनुमंत आज पुढे जायला परवानगी त्यांनी त्याच्या आईरावण महिरावणांपैकी एकाने त्या दोघांनी वेश बदलला. विभीषणाच्या आणि सुग्रीवाच्या रूपामध्ये दोघं आले आणि हनुमंतराव हे विभीषण सुग्रीव आहे म्हणून ते दोघं आत गेले आणि त्यांनी त्यांना पाताळात राम लक्ष्मणाला घेऊन पाताळात गेल्यानंतर पाताळात ते जेव्हा गेले तेव्हा बाहेर कोणाला पत्ता नाही ह्या आत्याच्या बोलत असतील काय असं बाहेर होता. थोड्या वेळाने विभीषण आला तर म्हणाले तुम्ही कसे आले तर म्हणाले मी आताच येतोय म्हणाले. मग म्हणे मगाशी कोण आलो होतं मग त्याच्यामध्ये आज पाहिजे राम लक्ष्मणात नाही ते म्हणाले आईरावण महिरावण हे दुसरं कोणीच करू शकत नाही आता सध्याच्या स्थितीमध्ये. मग म्हणे पाताळात जायचं माझा राम लक्ष्मण पुन्हा दूर यायला पाहिजे कसं करायचं. मग ते कार्यक्रम हनुमंत गेला पाताळावर. पाताळावर एक दुसरा बलिष्ठ असा प्रकारचा सेनानी उभा होता की ज्याचा हनुमंताशी युद्ध सुरू झाला. तो काही केला हनुमंताला आटवेला. हनुमंताने अनेक प्रकारे त्याला हे करायचा प्रयत्न केला मोठा लहान झाला त्याला पण तो काही हनुमंताकडून पराजित होईना. हनुमंतांच्या कोण आहे तो म्हणाला मी भोकालाच वय आहे. तुझा बाप कोण माझा बाप हनुमंत आहे म्हणाला. हनुमंत बाप म्हणाले मी हनुमंत आहे म्हणाले. म्हणाले कसं काय शक्य आहे म्हणाले मी दा ब्रह्मचारी म्हणाले. म्हणाले मग माझी आई मला हेच सांगते तुझे म्हणजे हनुमंत आहेत म्हणून म्हणून बोलव तुझ्या आईला. मग ती आई आली त्या आईला बोलवते ती बघ तर ती आली आणि तिने सांगितलं की हो हनुमंत तुझे वडील आहेत हेच हनुमंत तुझे वडील आहेत. आणि हे जेव्हा लंकेला जात असताना घाम त्यांनी पडला तर घाम जो गिळला त्याच्यातून मला गर्भ राहिला आणि त्याच्यातून तुझा जन्म झालाय. म्हणाले माता हनुमंताने सांगितलं बाबा रे तो तर मला मुलगा आहे तर मला मदत कर. मला राम लक्ष्मण ऐका आले हो म्हणाला लक्ष्मण आले म्हणजे कुठे आहे तर म्हणाले ते त्या देवीच्या जी देवता आहे त्या देवीच्या ठिकाणी त्या ऐरावण मेहरावणाने त्यांना बांधून ठेवलंय. आणि त्या देवी अत्यंत जागृत आणि अत्यंत क्रूर आहे. तिच्याकडून त्याला बळी द्यायचं आहे म्हणाले. बळी द्यायचं म्हणाले. म्हणाले कसं करायचं म्हण दाखव मला चला म्हणाले. त्याप्रमाणे तो गेला तिथे पाहिलं होते
ते रामकृष्णांना वाजून ठेवलं होतं, काहीच करू शकत नव्हते ऐरावणांनी. आणि तिथे ती देवी पुढे बसली होती. ती देवीशी यांनी हनुमंतांनी युद्ध केलं आणि त्या देवीला त्यांनी बांधलं. आणि त्या असं आमच्या आजोबा मला सांगायची गोष्ट ती त्या देवीचा त्या कुचकून त्यांनी त्या मुलीच्या तोंडात कुचून ठेवलं. आणि हनुमंत स्वतः अंगाला ते सगळं त्याचं हे लावून शेंदूर बिंदूर फासून त्या ठिकाणी देवीच्या रूपामध्ये तिथे उभे आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या देवीला बळी द्यायचा होता. रामकृष्णाचं वाजून ठेवलं तिथे नव्हतं पाहिजे. रामकृष्णाचं वाजून ऐरावण घालून दुसऱ्या दिवशी त्यांना बळी द्यायला आणायचं होतं. आणि मग हनुमंताच्या देवीच्या स्वरूपात उभे राहिले. देवीला तिथे वाजून ठेवलं. सकाळी वाजत रामकृष्णांना ऐरावण घेऊन त्या देवीला बळी देण्यासाठी म्हणून झाले. सगळ्या गावकऱ्यांना वगैरे तिथं दुःख झालं, एवढी सुकुमार फुलं आणि काय चाललंय आणि हे त्याला मारणारे वगैरे पण बोलू शकत नव्हतं. ते आले पुढे. तिथे आल्यानंतर त्या देवीच्या पुढे आल्यानंतर त्या ऐरावणाने देवीला काही ओळखलं नाही, तिथे ठेवलं. आणि मग प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे समोर उभे राहिले. तेव्हा हनुमंत म्हणाला, तुम्ही काळजी करू नका, मी हनुमंत आहे ते देवीच्या जागी, तुम्हाला काही काळजी करू. आणि मग हनुमंताचं रूप प्रकट झालं. हनुमंतांनी रामलक्ष्मणाला सोडून रामलक्ष्मणाचं युद्ध सुरू झालं. ते युद्ध सुरू झाल्यानंतर आणखी गंमत घडली. ती म्हणजे गंमत अशी घडली की राम लक्ष्मण त्या ऐरावणाला मारायचे आणि थोड्या वेळाने ते पुन्हा जिवंत व्हायचे. कळेल तिथे एक भोंगा यायचं कोणीतरी आणि तो अमृत जायचं. पण आता हे कसं करायचं, यांना मारायचं कसं? म्हणे आता हे शोधून काढलं पाहिजे. आणि कोण शोधून काढणार? तर म्हणे ती ऐरावणाची बायको ज्या घटोत्कचाच्या आईने सांगितलं की तिची चंद्रसेना म्हणून ऐरावणाला तिला ह्याचं गुपित माहितीये म्हणा, तीच फक्त हे सांगू शकते. मग याच्यात ते गुपित कसं काढायचं? मग पुन्हा हनुमंताची योजना हनुमंत चंद्रसेनेकडे केली. तिला सांगितलं की रामरावणाच्या चंद्रसेनेची इच्छा होती की रामाबरोबर लग्न व्हावं त्यांच्या. तर त्यांनी सांगितलं की मला जर रामाबरोबर लग्न करून द्यायला तयार असशील तर मी तुला गुपित सांगते. रामाबरोबर लग्न तुझं करून देईल म्हणाले. हनुमंताने सांगितलं. आता हनुमंताने सांगितल्यानंतर हनुमंताने कल्पना की राम हे एक वचनी, एक पत्नी, एक वाणी असं होते. पण मी कसं काय करायचं? त्यांनी सांगितलं आता रामाला वाचवणं आवश्यक आहे, मला काही झालं तरी चालेल. त्यामुळे फक्त त्यांनी एक सांगितलं की म्हणे तू असं करायचं, तू जर रामाला इथे घेऊन आलास माझ्याकडे तर मग मी येणार असशील आणि तर मग मी म्हणे तुला सांगते गाडी घेऊन येईल मी म्हणाले. पण मला एक आहे म्हणे, तुम्ही म्हणे रामाचा अपमानित होता कामा नये. राम म्हणजे अपमानित होता कामा नये. पण नाही म्हणे अपमान काय करा, मी स्वागतालाच तयार असणार आहे इथे, मी नाही अपमान केला. मग म्हणे सांगा मी घेऊन येतो म्हणून आम्हाला शब्द मी राम लक्ष्मणांना इथे घेऊन येतो. त्याप्रमाणे राम लक्ष्मणांना घेऊन यायचं ठरलं. चंद्रसेनेने सांगितलं की असं असं आहे, भुंगा आहे. तो भुंगा जो आहे तो भुंगा हा त्यांना त्या अमृताचा त्याच्याकडे साठा आहे, तो अमृत आणून त्याला देतो आणि हा तो त्याचं सेवेकरी. त्याला जर तुम्ही हे केलं, त्याला जर वश केलं, त्याला जर मारलं, त्याच्यावर जर आधिपत्य मिळवलं तर राम रावण असू शकतात. ठीक आहे, बघतो त्यांनी ती जागा वगैरे काय केला आणि फटाफटा उगे मारायला हनुमंताने सुरुवात केली. शेवटी तो आहे त्याला त्यांनी पकडलं, मला मारलं. तेव्हा तो म्हणत मला मागवत तुम्हाला काय असेल ते मी सांगतो तुमच्या मागचं. पुढे एक काम करायचं, चंद्रसेनेच्या गेल्याबरोबर पलंग आहे तो पोखरायचा म्हणाला, तो पोखरून काढायचा म्हणाला. म्हणजे राम प्रभू तिथे आल्यानंतर स्पर्श तो काढून ठेवला पाहिजे. करतो म्हणाले, मला वाचवा म्हणा, मला जीव मागवतो. ठीक आहे म्हणाले. पण म्हणाले तू आता ऐरावणाला हे देणं बंद करायचं. हे जे तू अमृताचा पुरवठा करतोस तो बंद करू काय. ठीक आहे म्हणाले, करतो. त्यांनी मान्य केलं. त्या भुंग्याला हनुमंतांनी सोडलं. त्याच्यानंतर त्यांना ऐरावणाचा पुरवठा बंद झाला. ऐरावणाची मग हनुमंत रामाने भुजा तोडून टाकल्या. त्याच्यानंतर त्याला वध केला आणि
त्या ठिकाणी अहिरावणाची पूजा उखाडली असं जे वर्णन केले तुलसीदासांनी त्याप्रमाणे पूजा उखाडली आणि मग त्यांना दोघांना मारल्यानंतर पुन्हा हनुमंतांनी सांगितलं रामाला की प्रभू एक म्हणे फार मोठा घोटाळा झालाय म्हणाला, त्या ठिकाणी म्हणे चंद्रसेनेकडे यायचे आणि तिच्याशी लग्न करायचे. म्हणाले काय म्हणा हनुमंत काय करतो तुम्हाला असं काय केलं म्हणायचं नाही म्हणाले असं केले पण मी त्याची गोष्ट नाही केली. ते म्हणाले अशी तुम्ही त्या परंगावर बोलून बसा आणि मग म्हणे त्याप्रमाणे हनुमंत राम प्रभू लक्ष्मण हे चंद्रसेनेकडे गेले. तिथे गेल्यानंतर चंद्रसेनेने या म्हणून स्वागत केलं. बसा पलंगावर म्हणलं पलंगावर बस पलंगावर काढ तुटला आणि रामप्रभू अपमान झाला म्हणून देऊ. ही गोष्ट चंद्रसेनेच्या लक्षात आली. म्हणाले हा धार्मिक माणूस आहे, याने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, याच्यामुळे म्हणाला हे सगळं झालेलं आहे. ते म्हणाला मी तुला शाप देते, ही तुला आता मी भस्मच करून टाकते अशा प्रचंड सांगते. मोठी पतिव्रता होती म्हणजे शक्ती होती ज्यामध्ये राक्षसाची बायको होती. तर त्यावेळी रामप्रभू म्हणाले शांत होता, मी या जन्मी एकच नाही, या जन्मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही कारण मला सीतेशी विवाह झालाय आणि सीता हीच माझी पत्नी या माझ्या अवतारात राहणार आहे. पण पुढच्या अवतारामध्ये मी तुझ्याशी विवाह करेन आणि मग त्यानंतर ती चंद्रसेना पुढच्या सत्यभाव जन्माला अशा प्रकारे. म्हणजे तर हे जे वर्णन तुलसीदासाने केलं की अहिरावणाची भुजा उखाडी बैठ गयो मठ माही, जो भैया हनुमत नाही होते हमें कौन राखो जन्माई, आम्हाला जगात कोणी राखलं असतं, आमचा मृत्यू झाला असता. भरत भाई कपीसे उडी नाव नाही, कपीसे उडी नाव नाही. त्याच्यानंतर तुमच्याकडे आहे आज्ञाभंग करू नये की, आज्ञाभंग कधीच केली जहा पठाण माझ्या इथे पाठवून इथे आलायचा. तुलसीदास पवन सुत महिमा प्रभू निज मुख करत बढाई, प्रभूंनी स्वतःच्या मुखाने करत वाढवले. असा दास असा भक्त जर आपण होऊ शकलो तर काय ते भक्तीतून मनुष्य कुठे पोहोचू शकतो हे महान उदाहरण भगवंताच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारची हे सगळी भक्तीची फार मोठी मांदियाळी, भक्तांची मोठी मांदियाळी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या इथे निर्माण केली. आणि भक्तीचं वैशिष्ट्य असं आहे की भक्ती म्हणजे कसं की भक्तीचा आनंद आहे. भक्ती करण्याचा हे लोक का म्हणतात ह्याची दान देणार विसरणं व्हावा वगैरे का म्हणतात असं, कारण भक्ती करण्याचा आनंद आहे. म्हणजे भक्त्यार्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम, भक्तीच्या रूपाने निर्माण केलेलं द्वैत हे अद्वैतापेक्षा सुद्धा सुंदर. स्वामी स्वरूपानंदांनी वर्णन केले ध्येय असावे सुदूर की जे कधी नाती यावे. ध्येय इतक्या लांब असावं की आपलं ध्येय पाहिजे आयुष्यात, ध्येयाच्या मनुष्य पुढे जाऊ शकत नाही. पण ध्येय असावे सुदूर, किती दूर, अत्यंत दूर असावं की आपण आयुष्यभर सुदूर की जे कधी नाती यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. त्याच्या प्रकाशात आपण चालत राहिलं पाहिजे असं ध्येय पाहिजे. आणि प्रकाशात चालता चालता चालण्याची विसरावे, हे चालता चालणे विसरून जावं अशी भक्ती पाहिजे. भक्ती करता करता परमेश्वरापर्यंत पोहोचायचंय ते तर राहिलं दूर असतो. मला चालणं भक्ती करणं मला इतका आनंद देऊन जातं की मला तो परब्रह्म मिळाला काय नाही मिळाला काय मला काही फरक पडत नाही. इतका आनंद त्या भक्तीमध्ये आहे, इतका आनंद त्या भक्तीमध्ये. अशा प्रकारची भक्ती ही ज्ञानेश्वर महाराज सांगतात. एकदम गोष्टी तुम्हाला वेगळं सांगायचं होते तर त्या सांगू ना, बोलू ना. दोन गोष्टी सांगायच्या होत्या. एक म्हणजे भक्तीच वर्णन आहे. भक्ती आहे ना, भक्ती म्हणजे त्याच्यामध्ये मनुष्याला इतका आनंद निर्माण होतो की मनुष्य काळाचेही भान विसरून जातो. त्याच्यामध्ये एक भक्तीच्या बाबतीत गिरणाच्या पायथ्याशी जुनागड म्हणून एक गाव आहे, तुम्हाला माहिती असेल. त्या जुनागडामध्ये नरसिंह मेहता हा फार मोठे संत
वैष्णवजन होतो तेने देव परत पीडा जाणीले वगैरे त्यांचं भजन आहे अशी नरसिंह आणि ते भजन आपल्या तुकारामांसारखे भजन करणार आणि त्यांचं भजन म्हणजे असं असायचं की ते भजन करताना की तल्लीन होऊन जायचे की बरोबर रात्री 12 वाजता ते केदारनाथ गायला सुरुवात करायची आणि केदारनाथ त्यांनी सुरुवात केला की तिथली ती श्रीकृष्णाची मूर्ती ही प्रत्यक्ष नृत्य करायला लागायची नाचायला लागायची इतकी त्यांची भक्ती होती आणि त्याच्यामुळे सगळ्या लोकांमध्ये त्यांचा फार मोठं मानमान्यता त्यांना मिळत होती पण ही गोष्ट काही लोकांना मागत काही त्यातले कुटाळ प्रत्येक गावामध्ये असे काही कुटाळचे लोक असतात कुटाळे करणार तर त्यांना ते पाहवत नव्हतं त्यांना म्हटलं की हे काय काहीतरी आपण करतो काहीतरी बघतो असं असतं कुठे संत पुरुषांचा मार्ग भक्तीचा मार्ग म्हणा अध्यात्माचा मार्ग इतका सोपा नसतो त्यांना फार प्रत्येकाला त्रास देणारे लोक खूप असतात आपण पाहतो ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत तेच झालं तुकाराम महाराजांच्या बाबतीत तेच झालं सर्व संतांच्या बाबतीत तेच घडलं एकनाथांच्या बाबतीत तेच घडलं एकनाथांच्या बाबतीत तर फार मोठी गोष्ट भक्तीचा अवकाश नाव घ्यायचं विसरलो पण एकनाथांच्या घरी प्रत्यक्ष भगवान श्रीखंडाच्या रूपात 12 वर्ष पाणी भरत होता काय भक्ती असेल भक्तीचा महाविभू असं म्हणायला हरकत नाही अशा प्रकारे की प्रत्यक्ष भगवंत श्रीखंड्या म्हणून एकनाथांच्या घरी पाणी भरत होतं असो तर ते अशा प्रकारे तिथे कुठा चांगला चौकडी होती आणि ते एक दिवशी मनुष्य आला आणि तो विचारला त्यांनी तो इथे सावकार आहे का म्हणजे मुलीचं लग्न आहे आणि मला 500 रुपये कर्ज आहे त्या काळाचं 500 रुपये खूप मोठा अमाऊंट असेल 500 रुपये कर्ज आहे म्हणाले त्या लोकांनी विचार केला की आता याला अडकवाव्या नरसिंह मेहता म्हणून त्यांनी त्या माणसाला सांगितलं तो माणूस राहतो नाही त्या माणसाला तो तुम्हाला पैसे देईल म्हणा त्याला माहित होतं की नरसिंह मेहताकडे कुठे गेला तो नाही म्हणणार नाही म्हणून त्याला त्यांनी त्यांच्याकडे पाठवलं नरसिंह मेहता होते तो मनुष्य म्हणजे म्हणाल काय मला मुलीचं लग्न 500 रुपयाची अडचण हो का एवढं नाही हो पैसे म्हणाले मग मी काय करू मला ते लोक म्हणाले बरोबर ना तुम्ही आशेने आलात म्हणाले पण मी तुम्हाला सांगतो म्हणाले तुम्ही त्या सावकाराचा पत्ता तो तुम्हाला देईल म्हणाले मी पाठवला सांगा पाहिजे तर त्याला म्हणून सावकाराकडे हे त्याला पाठवलं सावकाराकडे पाठवल्यानंतर सावकार म्हणाला मला तारण पाहिजे त्याशिवाय मी देणार हे जे चांगल्या चौकडीचे लोक होते त्यांना माहिती होती ह्या सावकाराकडे पण काय पैसे असणार नाही तेवढे ऐकायचं खबरदार कोण ही श्रीकृष्णाची मूर्ती आहे ना आहे जुनाकडे परवा एक गिरणाच्या प्रदक्षिणेसाठी आमचे स्नेही गेले होते ते त्यांना म्हणतो तुम्ही तिथे त्यांचा वाडा आहे शिवीचं घर आहे तिथे जाऊ ना तिथे श्रीकृष्णाची मूर्ती आहे तिने नाच नृत्य करायची तर ते सावकाराकडे तो मनुष्य गेला तो म्हणा मला हे पाहिजे काहीतरी त्या ठिकाणी तुम्ही हे ठेवा हिरवी ठेवा काहीतरी तो म्हणाला माझ्याकडे हिरवी काय नाही मग म्हणे तो म्हणाला की मग मी म्हणाले काय करू त्यापर्यंत म्हणाले तो म्हणाला तू काय मी तुला सांगितलं याला त्याला म्हणत नाही काय करतो दे म्हणून इन द मीन टाइम ही चांगल्या चौकटीच्या सावकाराकडे त्याला सांगितलं असं सही तू ते तुझं हाय तुळशी नरसिंह मेहता त्याच्याकडे केदारनाथ हिरवी करू केदारनाथ सिक्युरिटी म्हणून घे काहीतरी त्याच्या केदारनाथ तो म्हणा ठीक आहे कारण केदारनाथ कृष्ण असतो म्हणायचं फार म्हणजे त्याला किंमत आहे त्या कृष्णाच्या मूर्तीला किंवा अन्य केदार भागाला कृष्णाची मूर्ती नको म्हणा केदारनाथ म्हणजे तो केदारनाथ करू शकणार म्हणजे त्याची ती कलाच नाही शिवून जाईल म्हणाले बरं हा मनुष्य तिथे त्याच्याकडे आला नरसिंह मेहता काहीतरी हे मागताय त्याला काय शब्द आहे काहीतरी आपण तारण मागताय तर म्हणजे तारण मला काहीतरी घेऊ शकाल का म्हणाले म्हणजे तुम्ही चला माझ्याबरोबर उपाय
नरसिंह गेला त्याच्याबरोबर सावकाराकडे. सावकार म्हणाला मला केदारला पाहिजे तारण म्हणून. ठीक आहे, नरसिंह मेहतांनी तारण म्हणून केदारला ठेवला तिथे. तेवढ्यानंतर तुला गाता येणार नाही बघा. आणि मग ही चार चौकडीची मंडळी तिथल्या बादशाकडे गेली. त्याला सांगितलं हा मनुष्य फसवतो, ह्या काही कृष्णाची मूर्ती नाचत नाही, कृष्ण नाचत नाही. तर त्यांनी म्हणाले खोटं सगळं करतो म्हणाले आणि म्हणाले फसवतो, याला म्हणाले शिक्षा करायला पाहिजे. त्या बादशाला पटले या लोकांचं. तो म्हणाला की तुळशीदासा त्या नरसिंह मेहताला तिथे जायला सांगा, मूर्ती माझ्यासमोर नाचू नका सांगा. तेवढा नरसिंह मेहता म्हणा ठीक आहे. हो, ते आला तिथे. त्यांच्या संध्याकाळच्या वेळेला त्यांनी गायला सुरुवात केली, आवडायला सुरुवात केली कृष्णाला. काही फरक पडले ना, काही कृष्णाची मूर्ती नाचे ना. 10 वाजले, 11 वाजले तरी ते नाचे ना. नरसिंह मेहतांच्या पाणी सुरू झालं, कसं करायचं. आणि 11:30 पावणे 12ची वेळ झाली आणि एक व्यक्ती आली आणि तिने ते कागदपत्र त्या नरसिंह मेहतांच्या पुढे ठेवली. त्याच्यामध्ये ते सगळे कागदपत्र म्हणजे तारण मागचं होतं, 500 रुपयाचा जो काही त्यांचा जो कर्ज होतं ते फेडलं गेलं होतं. आणि मग नरसिंह मेहतांनी केदारला गायला आणि कृष्णाची मूर्ती नाचली. हा भक्तीचा मार्ग आहे. त्या प्रकारे नरसिंह मेहतांच्या मूर्तीचे कृष्ण तुम्हाला सांगितले. आणि एक महत्वाची ही एक आणखी महत्वाची गोष्ट आहे, मला आवडेल. कदाचित काय स्वामींच्या डॉक्टर धीरेंद्र बाबा अशी स्वामीची गोष्ट आहे. इंडियन एक्सप्रेस मध्ये ही बातमी छापून आली होती. डॉक्टर धीरेंद्र बाबा, एक डॉक्टर धीरेंद्र नावाचे कलकत्त्याजवळ खरगपूर जवळ त्यांचं हॉस्पिटल होतं आणि त्या ठिकाणी त्यांची प्रॅक्टिस होती. आणि ते रोज त्या ठिकाणी जायचे आणि त्यांची प्रॅक्टिस, त्यांची भगवान शंकरावर अत्यंत श्रद्धा. ते जेव्हा त्यांच्या गाडीत बसायचे आणि हॉस्पिटलमध्ये जायचे, वाटेत रस्त्यामध्ये पडतं असं शंकराचं मंदिर होतं. तिथे जायचे, नमस्कार करायचे, 2 मिनिट तिथे बसायचे आणि पुढे जायचे. आणि मग त्यांच्या दिवसभराचं कार्य त्यांना वेळ द्यायचा तेवढं 2 मिनिटाची साथ. पण भगवान शंकरावर प्रचंड विश्वास. आणि त्याच्यानंतर मग त्यांना रात्री यायला उशीर व्हायचा. मग घरी आल्यानंतर मग पुन्हा त्यांचं काय बाकीचे रुटीन करायचे, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणते हे काम करायचे. एक दिवशी त्यांच्याकडे अत्यंत अवघड केस आहे की ती केस अशी होती की त्या केसमध्ये त्या मुलाला एक छोटा मुलगा होता आणि त्याला अत्यंत दुर्धर रोग झाला होता. त्याला त्या रोगाला काही बाकी उपाय नव्हता आणि त्याचं ऑपरेशन केलं तर तो वाचेल किंवा नाही शंका. पण ऑपरेशन केलं तरच वाचण्याची शक्यता आहे, अदरवाईज तो मरणार ही 100% धीरेंद्र बाबांनी विचार केला काय करावं काय नाही. त्याच्या नातेवाईकांना विचारलं. त्या दिवसभर ते विचार करून संध्याकाळी नातेवाईकांना बोलवलं. म्हणाले ठीक आहे, उद्या मी ऑपरेशन करतो म्हणाले. त्याच्या कॉन्शियसनेसला त्यांनी विचारलं आणि त्यांनाच वाटलं ऑपरेशन करावं. अत्यंत अस्वस्थ होते की ऑपरेशन झालं नाही, चुकलं माझ्याकडे ऑपरेशन, तर पहिलं माझं ऑपरेशन चुकणार आहे आणि त्याच्यामध्ये या मुलाचे प्राण जाणार. त्याप्रमाणे ते रात्रभर चिंतेत होते. दुसऱ्या दिवशी सकाळ त्यांचं आंघोळ बिंघोळ करून त्यांची तयारी त्यांच्या बॅग लावून निघाले. वाटेत निघाल्यानंतर त्या शंकराच्या मंदिरापाशी आल्यानंतर त्यांना उत्तर दिले आणि तिथे ते शंकराच्या पिंडीला नमस्कार केला आणि 2 मिनिटं बसले. 2 मिनिटं ध्यानस्थ बसले आणि उठले. घड्याळ पाहिलं, दुपारचे 12:30 वाजले होते. 9 वाजता बसल्यानंतर 2 मिनिट डोळे मिटले, 12:30. मी त्या सकाळी त्या मुलाला 9:30-10 वाजता तयार नाही होतं. मी 7 वाजता पोहोचणार होतो तिथे आणि हे काय मी करून बसलो. पण काही गेले ते निघाले आणि तिथे गेल्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं तर सगळे ते ऑपरेशन कपडे बदल त्यांचं पाऊस घेऊन घातला, केलं सगळं, मास्क पीस लावला, ते ऑपरेशन थिएटरकडे निघाले. तेवढं ऑपरेशन थिएटर त्यांचे सहयोगी डॉक्टर्स या नर्सेस वगैरे बाहेर आल्या. डॉक्टर्स या परफॉर्म ऑपरेशन व्हेरी नाईसली.
आय नॉट कम म्हणाले मी नव्हता नाही म्हणाले अहो म्हणे ही जी नर्स होती हिने तुम्हाला जो क्रॅम्प दिला हिने तुम्हाला सुरी दिली त्यानंतर तुम्ही ऑपरेशन केलं अत्यंत सुरेख ऑपरेशन झालं म्हणाले फार सुरेख ऑपरेशन केलं म्हणाले तुम्ही म्हणजे इतकं विलक्षण म्हणे तुम्ही ऑपरेशन करून स्किल म्हणजे आम्ही म्हणे अक्षरशः म्हणे थक्क होऊन गेलो की डॉक्टरांच का ऑपरेशन करतात काय डॉक्टरांच्या अज्ञात संचार कळत नव्हतं आम्हाला बघूया पेशंट ते गेले पेशंट पाहिला त्याला प्रत्यक्ष शंकराचा चेहरा त्या ठिकाणी दिसला प्रत्यक्ष भगवान शंकर त्या ठिकाणी थोडक्यात शांत पडले असं त्यांना दिसलं आणि त्यांनी पाहिलं परत पाहिलं बाकीचे शंकर त्या ते केबिन मध्ये आले आणि त्यांनी राजीनामा दिला स्वतःच्या त्या राजीनामा दिला आणि त्याच्यावर त्यांनी ठरवलं मी जर भगवान शंकरासाठी 2 मिनिट देऊ शकतो तो माझ्यासाठी एवढा करू शकतो मी आयुष्य दिलं तर काय करायचं त्या ठिकाणी त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी नंतर एक वेगळं हॉस्पिटल काढलं आणि त्या हॉस्पिटलमध्ये सगळं फ्री त्यांनी ठेवलं सगळ्या मुलांची सेवा दिली आणि नंतर त्यानंतर झाली वाटली आणि त्यानंतर त्यांचं धीर डॉक्टर धीरेन बाबा अशा नावाची स्टोरी इंडियन एक्सप्रेस मध्ये 1984 साली वगैरे त्या काळात आली होती अशा प्रकारच्या घटना प्रत्यक्ष घडू शकतात भक्तीचा कल्लोळ व्हायला पाहिजे तुमच्या मनाची धारणा कशी आहे अशा प्रकारे हे सगळं भक्तीचं हा महान काय तर म्हणतात महानता आहे आणि त्या भक्तीच्या मुळेच कर्मही तुमचं सुधार तुमचं ज्ञानही सुधारतं आणि ज्ञानाच्या मागे ज्ञान केवल्यम हे जे आता आहे त्याचा विचार आपण उद्या